हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. सुरुवातीचे धक्के. आयुष्यातल्या प्रत्येक पुढच्या टप्प्यावर एका वेगळ्या तुमची गरज लागेल. मोतीहारीच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच मसाडीमधली ही दृश्य पचवायला जड होती, पण यावेळी मला वेगळं वाटत होतं. मी अस्वस्थ नक्कीच झाले होते, पण मनाने खचून गेले नव्हते. माझ्यासमोर आव्हानं होती, पण त्याने मी हादरून गेले नव्हते. मला दुर्बल वाटत नव्हतं किंवा बघितलेल्या वास्तवापासून पळून जावं, सुटका करून घ्यावी असं अजिबातच वाटत नव्हतं. मला 1% बदलापासूनच सुरुवात करायची आहे याची मी स्वतःला आठवण करून दिली. मी अगदी तळागाळातल्या गावात आले होते. MBBSच्या 3ऱ्या वर्षी मी ज्या ठिकाणी जायचं स्वप्न पाहिलं होतं अशाच एका ठिकाणी मी अखेरीस पोचले होते. माझं गेलं दशकभराचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आता इथे एका नव्या मीची गरज पडेल हे मला माहीत होतं. पण या क्षणी आकाशातल्या चांदण्यांशिवाय मला काहीही बघायचं नव्हतं. माझ्यासमोर इतकी प्रचंड आव्हानं उभी होती की लवकरच मी तळागाळात आल्याची रोमॅन्टिक भावना विसरून गेले. प्रशिक्षित कुशल टीम नसणं हे केवळ एक आव्हान होतं. एका घरात संपूर्ण आरोग्य केंद्र एकटीने सुरू करायचं म्हणजे अजिबातच सोपं नव्हतं. खरं सांगायचं तर ते कसं करायचं याची मला सुतरामही कल्पना नव्हती. माझी डॉक्टरची भूमिका चालू होण्यापूर्वी मला इतरच अनेक भूमिका निभावायला लागल्या. एक डॉक्टर या नात्याने मला फक्त रुग्णालयात जाऊन माझे रुग्ण तपासून माझं काम झाल्यावर घरी जायचं असायचं. त्याच्या आधी आणि नंतर रुग्णालयात काय काय करावं लागतं ते सगळं काम परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचं असायचं. म्हणजे स्वच्छता, उपकरणं, औषधं, रुग्णांचं जेवण इत्यादी सगळ्या गोष्टी तेच सांभाळायचे. एखादं आरोग्य केंद्र सुरळीत चालू राहण्याकरिता पार्श्वभूमीमध्ये शेकडो लहान लहान गोष्टी चालू असतात आणि त्या सगळ्यामुळेच मी एक डॉक्टर म्हणून व्यवस्थित काम करू शकते हे मी प्रत्येक घटकात बारकाईने लक्ष घालू लागले तेव्हा मला समजलं. डॉक्टर रविकांतची बहीण डॉक्टर रागिणी 1 महिनाभर आमच्याकडे आल्याने मला मोठाच दिलासा मिळाला. आम्ही पाटण्याच्या बाजारात खेपा घालून योग्य रंगाच्या कचऱ्याच्या डब्यांपासून ते योग्य प्रकारचं प्रसूतीचं टेबल, उपकरणं, रुग्णांचे गणवेश शिवून घेणं अशी सगळी कामं केली. कारण रुग्णालयातला कचरा हा ठराविक रंगांच्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये वेगळा केला जातो आणि त्याप्रमाणे त्याची विल्हेवाट लावली जाते. या प्रकल्पाच्या निमित्ताने मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ही त्यातली पहिली गोष्ट होती. कालांतराने त्या बंगल्याचा तळमजला सुसज्ज अशा आरोग्य केंद्रात रूपांतरित झाला. तिथे प्रसूती कक्ष, 4 खाटांचा वॉर्ड, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, औषधांचं दुकान, रुग्णांसाठी उपहारगृह आणि आठवड्याचे 7ही दिवस 24 तास उपलब्ध असलेली रुग्णवाहिका होती. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर मी राहत होते. लवकरच आमची टीम 10 जणांची झाली. त्यातले बरेचसे लोक त्याच गावातले होते. पॅथॉलॉजी लॅबमधला टेक्निशियन सोडला तर इतर कोणीच कर्मचारी प्रशिक्षित नव्हते. फक्त पदवीधर लोकच कामावर घ्यायचे याबद्दल पहिल्यांदा मी आग्रही होते, पण लवकरच मला त्यातला फोलपणा जाणवला. इतक्या दुर्गम ठिकाणी इतके शिकलेले लोक यायला तयार नसायचे आणि जे यायचे ते माझ्या गुणवत्तेच्या चाचणीत उत्तीर्ण व्हायचे नाहीत. पदवी आहे म्हणजे गुणवत्ता असेलच हे गृहीत धरणं साफ चुकीचं आहे. उलट मी ज्या पदवीधर लोकांना भेटले ते पदवी नसलेल्या इतकेच चांगले किंवा वाईट होते. सरकारी फार्मसी कॉलेजमधून B.Pharm केलेल्यांना सुद्धा औषधांचं वर्गीकरण कसं करतात यासारख्या साध्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. मोतीहारीला मला जो अनुभव आला होता त्याचप्रमाणे इथेही मी ज्या ज्या परिचारिकांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्यापैकी बऱ्याच जणींना स्टेथोस्कोप धरता येत नव्हता किंवा रक्तदाबही मोजता येत नव्हता. म्हणजेच परिचारिकांच्या प्रशिक्षणाची जी अत्यंत दयनीय स्थिती होती ती फक्त मोतीहारीच्या स्थानिक पातळीवर नसून सगळीकडे पसरलेली दिसत होती. उगाच कोणीही पदवीधर कामावर घेण्यापेक्षा चांगल्या परिचारिकेसाठी थांबायचं असं मी ठरवलं.
बिहारमधल्या खेड्यात राहायची तयारी व्हावी म्हणून मी कित्येक तास यूट्यूबसमोर घालवले होते. मला त्यावर शोधल्यावर एक फार भारी व्हिडिओ मिळाला होता. 5 मिनिटात साडी कशी नेसायची, आणि मी त्याचा इतका सराव केला की मला साडी नेसणं मस्त जमू लागलं. मी मसाडीला येताना बॅग भरून साड्या आणल्या होत्या. यावेळी मला माझ्या छोट्या केसांमुळे कोणाचा गोंधळ उडायला नको होता. 5 रुपयांचं नाममात्र शुल्क घेऊन आणि 9 वाजता राष्ट्रगीत वाजवून बाह्यरुग्ण विभाग सुरू व्हायचा. माझ्या मते राष्ट्रगीत ऐकल्यावर सगळ्यांच्याच अंगात उत्साह येतो आणि काम नीट चालू होतं. आम्ही इथे लोकांची सेवा करायला आहोत हेही त्यामुळे मनात बिंबवलं जातं. NM बुधराणी ट्रस्टने दिलेल्या देणगीमुळे आम्हाला गरोदर बायका, 1 वर्षांखालील बाळं, कुपोषित बालकं आणि वृद्ध लोकांना मोफत आरोग्य सेवा देणं शक्य झालं. तसंच आम्ही औषधंही निम्म्या किमतीत विकायचो. लवकरच केंद्रात रुग्णांची रीघ लागली. बरेच लोक तर मला आणि काय केंद्र सुरू केलंय ते बघायलाच येत. या आरोग्य केंद्रात काय आहे, ही बॉम्बेवाली मॅडम कोण आहे, हे त्यांना बघायचं असे. काही दिवसातच आमच्या ओपीडीत दिवसाला 60-70 रुग्ण येऊ लागले. नुसत्याच कुतूहलाने बघायला येणाऱ्या लोकांपेक्षा आता रुग्णांची संख्या वाढू लागली. आम्ही जवळपास मोफत उपचार द्यायचो, त्यामुळे बऱ्याच अफवा पसरू लागल्या. असं काही होईल याचा आम्हाला अंदाजच आला नव्हता. लोक म्हणायचे, कुछ तो है इसके पीछे. काही जणांना वाटलं आम्ही मिशनरी संस्था आहोत आणि लोकांचं धर्मांतर करायला आलो आहोत. काहींना वाटलं आम्ही खाजगी रुग्णालयच आहोत आणि लवकरच फी खूप वाढवून लोकांना लुटायला सुरुवात करणार. आणखी काही लोकांना तर वाटलं की रघुवंश सिंग हे स्थानिक निवडणुकीला उभं राहायचा विचार करतायत. पण जास्त करून लोकांना वाटायचं की हे नवीन सरकारी रुग्णालय आहे. आम्ही सगळे सरकारी कर्मचारी आहोत आणि सरकारच्या दंडुक्यामुळे आम्हाला अशा दुर्गम ठिकाणी काम करण्यावाचून काही पर्याय नाही आहे. रोज किमान एक जण तरी बोलताना मला ऐकू यायचं, इसमें क्या बडा काम कर रहे आप लोग. तुम्ही हे करणं अपेक्षितच आहे, तुमचं कामच आहे हे. सरकार का डंडा जो पडता है आप लोगों पर. जर तुम्ही इथं काम केलं नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही. डॉक्टर रविकांत आम्हाला प्रोत्साहन देत राहायचे. कोई बात नाही, काम करत राहा. लोकांचा विश्वास संपादन करायला वेळ लागतोच. लोकांना लवकरच खरं काय ते समजेल. माझ्या ओपीडीमुळे मला गावातल्या लोकांच्या मनात आणि हृदयात डोकावून बघता आलं. रुग्णांना जे काही होत असायचं त्याविषयी बोलताना अधिक खोलात जाऊन संभाषण करण्याची संधी मिळायची. या संभाषणांमधून मला गावाचा आत्मा समजू लागला आणि त्यातून हळूहळू तिथल्या दुखऱ्या जागा, जखमा मला कळू लागल्या. एका सकाळी मी एका म्हाताऱ्या गृहस्थांना तपासत होते. मागे वळा बरं बाबा, मी त्यांच्या छातीचा पाठीकडचा भाग तपासायच्या हेतूने म्हणाले. मी त्यांचा श्वासोच्छवास ऐकण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. तेवढ्यात अचानक ते उठून उभे राहिले. काय झालं, मी गोंधळून विचारलं. ते काहीच बोलले नाहीत, पण आमच्यासमोर उभ्या असलेल्या एका मध्यमवयीन बाईकडे बघू लागले. अत्यंत तुच्छतेनं तिनं त्यांना बाजूला व्हायला सांगितलं आणि माझ्या समोरच्या खुर्चीत ती स्वतः येऊन बसली. आज्ञाधारकपणे तो म्हातारा मनुष्य आपले दमलेले पाय ओढत दारापाशी जमिनीवर जाऊन बसला. मॅडम, पहिले हमें देखिए, माझे गुडघे खूप दुखतायत. त्या बाईचा मोठा आवाज ओपीडीत घुमला. तुम्ही त्यांना असं कसं उठवलंत? कृपया तुमची पाळी येईपर्यंत तुम्ही रांगेत थांबा, मी म्हणाले. हम लाईन में नाही बैठेंगे. तो तुमचा प्रश्न आहे मग. पण इथे प्रत्येकाला एकानंतर एक असंच तपासलं जातं. एक छोटी जात के लोगों के साथ हम क्या लाईन में बैठेंगे? ती जोरात बोलून गेली. तुमच्या गावात काय चालतं ते मला माहीत नाही, पण या रुग्णालयात सगळे समान आहेत. आम्ही काही जातपात मानत नाही. जर तुम्हाला तपासून घ्यायचं असेल तर रांगेत थांबा. असं म्हणत मी त्या म्हाताऱ्या मनुष्याला येऊन खुर्चीत बसण्याची खूण केली. काही क्षण घुटमळून ते पुढे आले. आम्ही परत कधीच इथे येणार नाही. ती बाई माझ्यावर खेकसली. ठीक आहे, तुमची मर्जी, पण इथं असं वागलेलं चालणार नाही.
त्याच संध्याकाळी आम्ही दाराजवळ एक बॅनर लावला. त्यावर लिहिलं, "यह जात के नाम पर कोई भेदभाव नहीं होता है." या घटनेनंतर गावातल्या काही लोकांनी आमच्या ओपीडीवर बहिष्कार टाकला, पण आम्ही ती किंमत मोजायला तयार होतो. आमच्या या ठाम भूमिकेनंतरही आमची स्वयंपाकीण बाईसुद्धा स्वतःला उच्च समजून वागतीये असं माझ्या लक्षात आलं. एकदा तिने एका रुग्णाच्या जेवणाचं ताट वॉर्डाच्या दाराशी जमिनीवर ठेवलं. "हे तू काय करतेस शांती? तू तिच्या हातात जेवणाचं ताट द्यायला हवंस, असं जमिनीवर नाही. उचल ते ताट." मी संतापले होते. तिने कुरकुर करत नाखुशीनेच ते ताट उचललं, पलंगावर ठेवलं आणि निघून गेली. "खालच्या जातीच्या लोकांना मी जेवण देणार नाही," असं शांतीने मला सांगितलं. "हे बरोबर नाही आहे शांती. जर जातीपातीच्या या मूर्खासारख्या प्रथा तुला पाळायच्या असतील तर तुला इथं केंद्रात काम करता येणार नाही." मी तिला खडसावलं. "मग मी नोकरी सोडून देते." माझ्या कानांवर विश्वासच बसेना. जात हा आता केवळ इतिहासाच्या पुस्तकातला एक शब्द म्हणून उरला आहे, अशा भ्रमात मी इतके दिवस जगत होते. माझ्याच देशातल्या काही भागांमध्ये लोकांच्या दैनंदिन जीवनात जातीपातीचे इतके क्रूर प्रकार अजूनही चालू आहेत, हे मला माहीतच नव्हतं. धन्यवाद.